महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 90 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल आता धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांची या विषयावर अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीत सरसकट कर्जमाफ होणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव आहात तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। तर बघा, यामुळे कर्जमाफीची मोठी अपेक्षा धरलेल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। 10 लाख शेतकरी या क्रियेतून बाहेर पडणार असल्याचं माहिती मिळत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची असणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर शेतकरी बांधवांना, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबत मोठी बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांची या विषयावर अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। या बैठकीत सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचं आता स्पष्टपणे जाहीर झालं। शेतकऱ्यांनी मागे आंदोलन देखील केले होते की आम्हाला सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी द्या, आम्हाला प्रोत्साहन पण आणि या ठिकाणी कर्जमाफी पण नको, परंतु आम्हाला सरसकट कर्ज माफ करा, म्हणजे की ज्यांनी कर्ज आतापर्यंत उचलले आहेत अशा सर्वांना 2 लाख पर्यंत माफ झालं पाहिजे, असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं होतं। ज्यांना 50 लाख प्रोत्साहन मिळणार होतं ते देखील शेतकरी मिळत होते। आम्हाला देखील 2 लाख रुपये कर्जमाफी हवी। त्यामुळे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेतल्या। या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला, सरसकट कर्जमाफी अजिबात मिळणार नाही आणि ह्या 7 प्रकारच्या शेतकऱ्याला 2 लाख पण अजिबात मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या अपेक्षा धरल्या होत्या की आम्हाला लाभ मिळणार। आता हे शेतकऱ्याला मोठा धक्का बसलेला आपल्याला दिसत आहे। 10 लाख शेतकरी या प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्याच्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण पाहावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। कर्जमाफीला लाभ मिळवण्यासाठी आता काही अटी सरकारने लावल्या आहेत। 5 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहू नये असं बजावलेले आहे। केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे। नवीन नियमामुळे लाखो शेतकरी या प्रक्रियेतून आता बाद होणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून सविस्तर माहिती समोर येत आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ पात्र शेतकऱ्यांची यादी करण्याचे आदेश दिले आहेत। सरसकट कर्जमाफी दिल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येणार आहे, म्हणून सरकारने आता पात्रतेचे कडक फिल्टर लावण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची मोठी निराशा होत आहे। गरजू शेतकरी नेमकं कोण आहेत हे समजून घेणं आता खूप महत्त्वाचं आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता सर्व काही या ठिकाणी गेलं आहे। म्हणजे की बघा, शेतकऱ्यांना ज्या 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार होतं, या पण शेतकऱ्यांवर हे अटी आणि हे नियम आता लागू झाले आहे। त्यामुळे या 7 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये तुमचं नाव येत का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं। जर तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं, 2020 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची आता तपासणी होणार आहे। सरकार एक विशेष समिती नेमून प्रत्येक अर्जाची बारकाईने पडताळणी करणार आहेत। जे शेतकरी निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना तातडीने बाहेर काढले जाणार आहेत। 90 लाख शेतकरी बाद होणार असल्याने केवळ अधिकृत बातमीवर विश्वास ठेवा आणि तिजोरीतील मर्यादा आणि इतर खर्चामुळे सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना अशीच अपडेट पाहायला मिळेल।